आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भागू, टेन्शन घेऊ नको तू। हे बघ, मी हाय तुझ्या संग। दादा, मला ओरडणार तर नाही ना, मारणार तर नाही ना? मी आतापर्यंत कधी हात तर लावला का तुला? आणि असं काय निकाल लागला सगळे तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये येते? दादा, मला 100%ला 6% कमी पडलेत। एवढंच ना? पास झालीच ना? पास की मग? अरे सूर्य, फिरकी घेतात ही आपली। 94% मिळाले तिला। काय खरंच? आणि दादा एवढंच नाही तर शाळेत पहिली आली आपली भागू। भागू तू पहिले आली? अरे भागू पहिले आली आपली भागू। अरे पहिले आली तू। अरे काय करतोस मी? असं वाटतं गावभर हात बसून पेढ वाटाव का काय? भागू, लई भारी कामगिरी केलीस तू। तू तू माझं नाव काढलंस ग। या घराचं नाव मोठं केलंस तू। तू अगं एक नंबर। अगं गावात तुझा 94% मार्क पडले। पहिले आले आपले भागू। तात्या भागू पहिले आले। त्याचे पहिले आले भागू। अरे पहिले आले भागू। मी गावात सगळ्यांना सांगणार आहे, माझी भागू पहिले आली। ऐकलं का? माझी भागू पहिले आली गावात। अरे ऐकलं का? माझी भाग्य पहिली आली शाळेत। अरे भाग्य पहिली आली शाळेत। पहिली आली पहिली। सन्या सुधरे, अरे माझी भाग्य बहीण पहिली आली शाळेत। हा पेढे खायला तयार राहता। पहिली आली पहिली। अरे पहिली आली माझी बहीण पहिली। अरे पहिली आली। काय सांगतोस? अगं भागू पास झाली। शाळेत जोडच नाही तर तिला कोणी। लयच आनंदाची बातमी आहे। आजच्या दिवशी तरी नाराज नको हो पोरा। मला तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर उदासी नाही बघायची। आपण सगळे मिळून भागूचं कौतुक करू। प्रसाद, बाळा थांब। आई काय करते? दृष्ट काढते। दृष्ट पण का? माझं लेकरू आज एवढं सुंदर दिसतंय, त्याला कोणाची नजर नको लागायला। आई मी खरंच खूप छान दिसतंय। एखाद्या राजावानी तेज आले बघ तुझ्या चेहऱ्यावर। या सगळ्या वैभवावर तुझा अधिकार आहे, पण काय दिवस आलेत, कोलाच्या हाती कारभार गेला की असंच होणार। माझं आयुष्य तर असंच गेलं। तुझं वाईट वाटतं लेकरं। दरवर्षी देवीचा उत्सव आला की आपण किती आनंदी आहे याचा खोटा आव आणायचा। आपलं मन आतच दाबून ठेवायचं आणि तिथं जमलेल्या सगळ्या लोकांना दाखवायचं आपण किती खुश आहे। आणि घरी आलं की नाता मुख्याचा मार खायचा। हे सगळं तुझ्या वाट्याला नको असं वाटतं माझ्या लेकरा। देवा, तुझं मन कसं विरघळत नाही, तूच काहीतरी कर। माझ्या लेकराला यातनं बाहेर काढ। आता तूच सांग, कोणीतरी येईल का आणि आम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेल का? मी हाय की भागूबाईला आधी मीच लाडू बनवणार। अशीच शिकत राहा आणि मोठी हो बाळ। तुझ्या डोळ्यात ना नवीन स्वप्न उभं राहू दे। आता नव्या आबाळाला हात घाल आणि यशाला तुझ्याकडे खेचून आण। गेल्या काही दिवसात आपल्या घरात लय काय काय चाललं होतं। त्याचा तू स्वतःवर जरा सुद्धा परिणाम नाही करून घेतलास आणि पहिला नंबर काढलास तू।
10वीची परीक्षा असली की लोक पोरांना आधार देतात आणि परीक्षा केंद्राला सोडायला येतात. मी पण तुला सोडायला येत होतो, पण मला तुला आधारच नाही देता आला, कारण मला त्यातलं काही जास्ती माहितीच नव्हतं ना. दादा असं काही नाहीये. तुम्हाला परीक्षेला सोडायला यायचं ना, तेव्हा आज जाताना मी तुझ्या डोळ्यात बघायचे. ते डोळे मला आत्मविश्वास द्यायचे. मग आपोआप माझ्यात पेपर लिहिण्याचं बळ यायचं. मला या डोळ्यात अभिमान बघायचा होता. तू आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण पेरलेत. आम्हाला पण तुला आनंदी बघायचं होतं. आणि हा, हे यश माझ्या एकटीचं नाही बरं का. एवढ्या सगळ्या कामांमधून बहिणीने माझा अभ्यास घेतला. राजूताई, धनुदिदी, तेजू अक्का या सगळ्यांनी मला आधार दिला. तात्यांचे आशीर्वाद होते. आणि सगळ्यात महत्वाचं, तू अपेक्षांचं कसलंच ओझं माझ्यावर टाकलं नाही. म्हणून तर आज मला माझ्या पंखांनी असं उंच उडता आलं. कधी काही एवढी मोठी झाली तू, एवढं चांगलं चांगलं बोलायला लागली ते. हा तर ते वहिनीसोबत राहून वाण नाही, पण गुण लागलाय. दादा मला चांगलं बोलता येतं की नाही माहिती नाही, पण एक सांगू, तू न बोलता माझ्यासाठी खूप काय केलंय. माझे खूप लाड केले. प्रत्येक कठीण परिस्थितीत आम्हाला उभं राहायला शिकवलंय. म्हणून आता कुठली परीक्षा आली ना, तरी पण आमचे पावलं अडखळत नाहीत. दादा, हे यश, हे मार्क माझे नाहीत, ही तुझी आहेत. अगं बस, लय बोललीस बस. तू मोठी झाली मला चालणार नाही हं? लगेच नाही मोठी झाली पाहिजेस तू. तू असं मोठ्या माणसाने बोलायला लागलीस ना की मला भीती वाटते. मग असं वाटतं तू मोठी झाली, जातं तुझं लग्न म्हणलं तू सासरी जाणार, मग मी एकटा पडेन इथं. दादा, माझ्या आत्ताशी 10वीची परीक्षा झाली. लग्न व्हायला अजून लय टाइम आहे. आणि तुला लग्न लावायचंच आहे ना, तर राजूताईचं लाव. आणि तसं पण लग्नामुळे मला जर तुला सोडून जावं लागणार असेल ना, तर मला नाही करायचं लग्न. बर, ते बघू तवाच तवा. आता आपण आवरायला घेऊया का? हो चला, बराच उशीर झालेला आहे. आता आपल्याला उत्सवासाठी निघावं लागेल. आणि सूर्या रे, डॅडींचा फोन पण येऊन गेलेला आहे. डॅडीन्स कशासाठी? अरे तेजूला त्रास नको म्हणून ते गाडी पाठवत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे त्याच गाडीने या. गाडी आली आणि आपण रेडी नसलो तर परत डॅडींचे 4 फोन येतील. त्यामुळे चला लवकर आवरायला घेऊयात. राजे साहेब, काय झालं? आता काय व्हायचं राहिलंय? तो प्रसाद आणि त्याची ती आई या भिकारड्या लोकांना मान द्यायला लागतो ना, माझ्या तळपायाची आग नुसती मस्तकाला जाते.